सातपूरमधील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयामध्ये अर्थात ESI हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक अतिरिक्त कारभार सरोज जवादे आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजश्री जवादे पाटील या दोघा बहिणींकडून त्यांचा पदभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागी डॉक्टर वसंत भोजने, डॉक्टर सुहास फालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध दिवसेंदिवस वाढत असलेल्या तक्रारी आणि वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी पदावरील दोघा बहिणींचा मनमानी कारभारासह कामगारांना मिळणारी तुच्छतेची वागणूक या विरोधामध्ये ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा जोर धरतीये. सातपूरला 100 खाटांचा राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ESI हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकपदी सरोज जवादे तर वैद्यकीय प्रशासन अधिकारीपदी राजश्री जवादे पाटील या दोन्ही सख्या बहिणी कामकाज बघत होत्या. मात्र त्यांच्या कामकाजाबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी असल्यानं तातडीनं हा बदल करण्यात आला. औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उद्योजकांकडून दर महिन्याला 13 कोटी रुपये विमा महामंडळाकडे जमा केला जातो. मात्र त्या मोबदल्यामध्ये कामगार रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळत नाहीत. या उलट त्यांना कागदपत्रांची अडचण पुढे करत उपचार करण्यासाठी नकार दिला जातो. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर करारबद्ध रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठीही 12-12 तास प्रतीक्षा करावी लागल्याच्या घटना घडल्यात. याबाबत कामगारांनी सिटूसह महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेकडे वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे आणि त्यांची सख्खी बहीण राजश्री जवादे पाटील यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आणि कामगारांना तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची तक्रार केल्या होत्या. दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाबही विचारला. त्याबरोबरच मुंबई स्थित संचालकांसह आयुक्तांकडे रुग्णालयात प्रशासनाची तक्रार केली होती. गुरुवारी 1 ऑगस्टला राज्य कामगार विमा योजनेचे संचालक डॉक्टर कोळनूरकर यांनी डॉक्टर जवादे बहिणींच्या बदलीचे आदेश जारी करून त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवले आहे. सातपूरच्या ESI हॉस्पिटल कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय असून मात्र रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनेक तक्रारी आल्या. नाशिकच्या तब्बल 3 लाख कामगारांच्या एकूण 15 लाखांहून अधिक कुटुंबियांना आरोग्य सुविधेसाठी आधार असलेलं हे रुग्णालय केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या निधीतून चालवण्यात येतं. या प्रशासनाबाबत मात्र मागील काही काळात अनेक तक्रारी आल्यानं रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून चालवण्यात यावं अशी मागणी खासदार वाजे यांनी संसदेत केली होती. यावेळी राजाभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये थेट आरोग्य व्यवस्थेचे धिंडोडे काढत मंत्र्यांना जाब विचारला. जानेवारी 2020 मध्ये वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांच्या विरोधात कामगारांनी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याची दखल घेत शासनानं लोक अदालत घेत जवादे यांना पदावरून हटवलं. मात्र पुन्हा त्यांच्याकडेच पदभार सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्य शासनाच्या कारभाराबाबत कामगारांनी आश्चर्य व्यक्त केलं. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया आणि JP नड्डा यांच्याकडे तक्रार केली होती. सुटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली होती. तर अपघातग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य कैलास मोरे यांनी वारंवार प्रशासनाविरोधात आंदोलनं करत आपली लढाई सुरू ठेवली होती. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.